फायनली मी दिल्ली एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. फायनली दिल्लीमध्ये पोहोचलेलो आहे. दिल्लीमध्ये लँडिंग झालेलं आहे. तर आत्ता जस्ट उतरलोय, ह्या प्लेन मधून उतरलोय. तिकडे एक प्रायव्हेट जेट उभं आहे. तर फायनली मी दिल्ली एअरपोर्टला म्हणजे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला मी पोहोचलेलो आहे. तर मॉर्निंगचे 4 वाजलेले आहेत आणि आत्ता बघतच असाल हे बॅक साईडला तुम्ही अरायवलला कधी आला असेल, कोणी तर बघितलं असेल. तर वैताग आला. फर्स्ट टाईम बसलो होतो प्लेनमध्ये. इतका वैताग आला. कंटिन्यू 2 तास आम्ही फ्लाय करत होतो, कंटिन्यू 2 तास. तर मज्जा आली. शेवटी उतरल्यानंतर त्यांची बस होती इंडिगोची, त्या बसमध्ये बसलो. इथे अरायवलला आणून सोडलं त्यांनी. तर ओव्हरऑल मज्जा आली. आत्ता आलो, टी-शर्ट चेंज केला, ब्रश केला, थोडं फ्रेश झालो. तर आता इथून जायचं आहे मला निजामुद्दीन, हजरत निजामुद्दीनला. त्यानंतर मग निजामुद्दीनवरून माझे काही म्हणजे ज्या ट्रॅव्हल्स थ्रू मी जाणार आहे, कारण का मी एकटाच आहे, मला काही माहिती नाही म्हणून मी ट्रॅव्हल्स बुक केलेले. तर त्या ट्रॅव्हल्स थ्रू जाणार आणि मग एकदा काय त्यांना पैसे दिलेले आहेत. खाणं पिणं राहणं 4, 5, 6, 7, 8 दिवस टेन्शन फ्री. तर हा असतो फायदा ट्रॅव्हल्सचा. तर मी आता एअरपोर्टवरून आहे ना निजामुद्दीनला जाण्यासाठी मी मेट्रोमधून खास या एका स्टेशनवर आलो. तर आता इथून मला येल्लो लाईन पकडायची. तर ती येल्लो लाईन पकडण्यासाठी मला एका पोलीसवाल्याने काय सांगितलं, इथून वरती जावा आणि येल्लोवाले फुटस्टेप जे आहेत ना ते फॉलो करा. तर मी पूर्ण असं खालून तिकडून असं येल्लोवाले फुटस्टेप फॉलो करत आलो. आता येल्लोवाले फुटस्टेप फॉलो करत जायचे. मग मला आयानेसाठी तिथून आयाने काय बोलला मला काय लक्षात नाही आहे, आणि तसंच तिथून जायचं. एक नंबर आहे दिल्लीचं मेट्रो स्टेशन म्हणजे खतरनाक भाई. पुण्याचं तर आत्ता बनते, मुंबईचं पण एवढं काही खास नाही. ते परसोवाटू घाटकोपर तेवढंच आहे, पण दिल्लीचं मेट्रो स्टेशन भाई 6, 3, 4, 5 मजले आणि इतकं मोठं, इतकं लांब. जसं वेस्टर्न लाईन, हार्बर लाईन जसं मुंबईमध्ये आहे ना, तसं इथे येल्लो लाईन, अजून असं काय. तर चाललं आहे आता, बघू. तर फायनली दिल्लीवरून 4 तासाचा प्रवास 5 ते 6 तासाचा प्रवास करून ऋषिकेश हरिद्वार या ठिकाणी गंगा आरतीसाठी आलेलो आहे. खूप जमलो आहे. काल परवा रात्री झोप नाही आली. काल रात्री प्लेनमध्ये ना झोप नाही झाली. आत्ता येऊन 10-15 मिनटं पडलो. आता जायचं आहे, साधारण 5:30 वाजता आहे. तर आता जायचं आहे डायरेक्टली गंगा आरतीला. तिथे डुबकी पण मारायची आहे. गंगेमध्ये सगळे पाप धुवून काढायचे. मज्जाच मज्जा. तर बघू आता निघते मी, एन्जॉय करू. गाईज फायनली गंगा मैयाला पोहोचलेलो आहे. हर हर गंगे. आज माझी केलेली पाप सगळी मी धुणार आहे. आज मी केलेली सगळी पाप धुणार आहे. संकेत, राजेश,
आतिश, दिन्या, उम्या, संख्या लय मिस करतोय भावांनो यार. मी लय मोठी तर फायनली मी पोहोचलेलो आहे गंगाच्या किनाऱ्यावरती. गंगा आरती झाली, सगळे देव खूप सारे मंदिर आहेत, त्या मंदिरांचं दर्शन झालं. हे बघा अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्यांचा संगम होतो. आणि ते आपण नेहमी रील्सवरती बघत असतो की दोन अशा वेगळ्या वेगळ्या कलरच्या नद्या आहेत, तर त्या अशा एकत्र मिळत आहेत.